आज गुंतवणूकदारांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, विशेषतः मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये झालेल्या जोरदार वाढीनंतर. आताच्या घडीला मिड आणि स्मॉल कॅप्सपेक्षा लार्ज कॅप्सची शिफारस का कराल? हो, जर आपण रोलिंग रिटर्न्स पाहिले, मग ते 1 वर्षाचे असोत किंवा 3 वर्षांचे, तर त्यानंतर आपल्याकडे 5 वर्षांची आकडेवारी देखील उपलब्ध आहे. त्यामुळे रोलिंग रिटर्न्समध्ये एक समान कल स्पष्टपणे दिसून येतो. काही वर्षांमध्ये मिड आणि स्मॉल कॅप्स जास्त रिटर्न्स देतात, तर काही वर्षांमध्ये लार्ज कॅप्सची कामगिरी चांगली राहिली आहे. जांभळ्या रंगातील भागात लार्ज कॅप्सची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, तर पिवळ्या रंगात मिड आणि स्मॉल कॅप्सची कामगिरी दिसून येते. म्हणून डाव्या बाजूला आपण स्पष्टपणे पाहू शकतो की मागील सुमारे 1 वर्षात लार्ज कॅप्सनी कामगिरीत आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. विट्री यांच्या स्लाइडमध्येही पाहिले की 1 वर्षाच्या आधारावर स्मॉल कॅपचा रिटर्न जवळपास 0 तर मिड कॅप्सचे रिटर्न लार्ज कॅप्सच्या जवळपास समान आहे. म्हणून आपल्याला लार्ज कॅप्सची चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. तर 3 वर्षांच्या आधारावर 2021च्या कोविडनंतरच्या काळापासून मिड कॅप्सनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. म्हणून जर ही सायकल पुन्हा रिपीट झाली तर लार्ज कॅप्सच्या चांगल्या कामगिरीची शक्यता अधिक वाढते. 3 वर्षांच्या आधारावरही कामगिरी चांगली राहिली आहे. आता जर आपण पुन्हा 5 वर्षांचा विचार केला तर समान निरीक्षण दिसेल. जेव्हा लार्ज कॅप्स आणि मिड व स्मॉल कॅप्स यांच्यातील फरक मोठा होतो, तेव्हा फरक भरून काढण्यासाठी समतोलाची प्रक्रिया केली जाते. म्हणून 2024च्या अखेरीस आपल्याला मोठी तफावत दिसून आली होती आणि त्यानंतर मागील 1.5 वर्षात ती तफावत कमी होऊ लागली आहे. अजूनही 5 वर्षांच्या रोलिंग रिटर्न्सच्या दृष्टीने काही प्रमाणात सुधारणेची गरज आहे. म्हणजेच मिड आणि स्मॉल कॅप्सनी दीर्घकाळ चांगली कामगिरी केल्यानंतर पुन्हा सरासरी पातळीवर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. व्हॅल्युएशन्समधून दिसून येते की लार्ज कॅप्स हे मिड आणि स्मॉल कॅप्सच्या तुलनेत किंचित अधिक उचित आहेत. सध्या जर आपण जोखीम विचारात घेतल्यास आपल्याला दिसेल, समायोजित आधारावर लार्ज कॅप्सचा सरासरी 5 वर्षांचे रोलिंग रिटर्न्स सुमारे 12.6% आहे, जो स्मॉल कॅपच्या 13.7% आणि मिड कॅपच्या 16.3% रिटर्न्सच्या तुलनेत कमी आहे. मुद्दा हाच आहे की जोखीम समायोजित आधारावर शार्प रेशिओ स्पष्टपणे दर्शवितो की लार्ज कॅप हे मिड कॅप आणि स्मॉल कॅपपेक्षा चांगली कामगिरी करतात. खरं तर त्या बाबतीत स्मॉल कॅप्सची कामगिरी सर्वात वाईट असते. म्हणूनच जोखीम समायोजित रिटर्न्स अजूनही लार्ज कॅप्समध्ये खूपच चांगला राहतो. हे सोप्या शब्दात समजायचे तर ड्रॉडाऊनच्या काळात लार्ज कॅप्स हे तुलनेने चांगली कामगिरी करतात आणि मिड किंवा स्मॉल कॅपच्या तुलनेत गुंतवणुकीच्या संधीचे काही प्रमाणात संरक्षण करतात. आणि पुन्हा एक मुद्दा असा की जेव्हा तुम्ही दीर्घकालीन वाढीकडे पाहता, वाढ ही 1 वर्षाची असो, 3 वर्षांची असो किंवा 5 वर्षांची असो, तेव्हा महसूल वाढीत विशेष फरक दिसून येत नाही. मेडियनच्या आधारावर लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. ॲव्हरेजमुळे दिशाभूल होऊ शकते. म्हणूनच आम्ही मेडियन विचारात घेतली आहे. आणि त्या मेडियननुसार पाहिल्यास लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप यांच्यात फारसा फरक दिसून येत नाही. गेल्या 4-5 वर्षांतील चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसते. मिड आणि स्मॉल कॅप्सची नफा क्षमता खूपच कमी पातळीवरून वाढली आहे आणि त्यामुळेच आपण पाहिले की मिड आणि स्मॉल कॅप्समधील नफा वाढ खूपच चांगली होती. पण शेवटी महसूल वाढीनेच मुख्य भार उचलावा लागतो. आणि त्या दृष्टीने जेव्हा तुम्ही तो आकड्याकडे पाहता तेव्हा लार्ज, मिड आणि स्मॉल मध्ये निवडीसाठी फारसा फरक नाही. म्हणूनच या दृष्टीने लार्ज कॅप्सची कामगिरी ही मिड कॅप्सच्या तुलनेने चांगली दिसेल. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.